शांताराम भाऊ झाला का शांताचा? हो झाला वाटते, झाला. देतो मी आवाज देतो. बाया येऊन गेल्या पण हे काही घरातून निघत नाही. शांता या ना तो वहिनी, आतमध्ये बसा. नाही भाऊ, आता का बसायचं आहे? 7:30 वाजले ना, वावरात जाईपर्यंत 8 वाजतातच. हो 8 तर वाजते, बरोबर आहे. मी आवाज देतो. हो बोलवा लवकर. अरे शांता, हे वहिनी आल्या ना. बापा ललिता ताई, 2 मिनिट थांबू नाही शकले? तू कधी आली रजनी भूतासारखी माझ्या मागे? दचकली बाबा मी मोठ्या जोरात. का तुम्हाला भूत दिसली का मी दचकता? तर थांबले नाही म्हटलं थोडाशी. आता 7:30 वाजले, वेळ झाली तर आली बापा मी. मला का माहित तू येत आहे म्हणून? सांगितले का मी येणार आहो, थांबाल, सोबत जाऊ म्हणून? बाबा स्वीटीला पाठवली होती तरी. कधी आली हो तुझी पोरकी स्वीटी? आली तर नाही ना घरी? स्वीटीला जा म्हटली मोठ्या आईच्या इथं, सांगशील म्हटली माझी मम्मी येऊन राहिली तर सोबतच जाऊन म्हणते म्हणून. हट बाई, नाही आली तुझी पोरकी. वा घरी आली ना म्हणत होती तरी मोठी आई घरीच आहे म्हणून. मला भेटली नाही, माझ्यासोबत बोलली नाही. असं होऊ शकते. आता आमच्या इथे यांच्यासोबत बोलली असेल, विचारलं असेल मोठी आई आहेत का म्हणून, आणि मग तिकडेच्या तिकडे गेली असेल, असं होऊ शकते. तिच्या आल्यावर मी डब्बा वगैरे बनवली आणि मग येऊन बघते तर दरवाजाला ताला लावलाय. आता हे आमच्या इथले गेले तिकडे आपल्या कामावर, मी पण इकडे आली तर मग दरवाजा खुला ठेवू का? ताला लावली ना आली. हो तर मी म्हणलं आताच पाठवली म्हणलं सिटीला, तर 2 मिनिट नाही थांबू शकले बाबा म्हटले. नाही तुझ्या समोरच तर आली ना मी आता. आणि रजनी तुला कशाला सोबत लागते? आहे ना तुझी फेवरेट मैत्रीण. कोण ललिता ताई? काय आता एवढी भोळी नको बनू. कोण म्हणते? तुलाही माहित आहे मी कोणाची गोष्ट करत आहे तर. दुर्गा ताईची का? मग आला ना नाव पटकन. काही फेवरेट वगैरे नाही आहेत, सगळेच मला फेवरेट आहेत. तुम्ही मला फेवरेटच आहात. आता त्यांच्यासोबत कोणत्याही कामावर जाते. तुम्हाला चल म्हणा, तुमच्या जमत नाही ना, कधी हो म्हणता कधी नाही म्हणता. आता आमच्या काय, आमच्या इथं शेती वगैरे आहे नाही तर आमचं जमते. कधी दुर्गा सांगते की इथला हो काय तिथला हो काय, यांच्या वावरात जायचं आहे त्यांच्या वावरात जायचं आहे. कधी मी सांगते. एकमेकीच्या सोबत जातो आम्ही. आता तुम्हाला चला म्हणा तर तुम्ही येत नाही तर मग आणि म्हणता की फेवरेट मैत्रीण आहे म्हणून. बापा तुम्ही दोघीच जणी आला? शांताताई मी एकटीच आली. रजनी तर आता आली मागे येऊन. रजनी दुर्गा नाही आली ना? निघाला की नाही तिचा ताप वगैरे तर नाही आहे, पण चांगला नाही लागत म्हणत होती. गेली होती मी तिच्या घरी, येते का म्हणून विचारायला, तर म्हणायला बसली की बरं नाही लागत आहे तर नाही येत म्हणून. हो का? नाही म्हटलं का? राहू दे मग. आज ना थोडीशी समोर रांगोळी नाही झाली टाकून, तिकडे कामच करत राहिली तर राहिले बा टाकायचे. राहू द्या ना शांताताई, काही नाही होते एखाद्या दिवशी नाही टाकला तर. हो आता वेळही झाली ना वावरात जायची, आता राहू दे. हे आले तिकडे ना म्हणतात की बाया आल्या ना तू घरीच घुसूळ करून राहिली म्हणून, तुझ्या होतच नाही म्हणतात. नाही म्हटलं तरी सकाळचे कामं कमी राहतात का शांताताई? तिघीच जणी? नाही कुंता येऊन राहिली ना, ते यायचीच आहे. तिचेही कामं नाही झाले आता माहित नाही. चला आता इथं वाट पाहण्यापेक्षा तिच्या घराकडेच जावं लागेल. हो चला. सोनूची बाबा समोरचा दार टेकून द्याल म्हटली. मी चालली. मी येत आहो ना, मी का घरी राहत आहो का? हो तर सोनूला सांगून द्या दार लावायसाठी. अरे शांता, डब्बा पकडली ना? हे काय एवढे डोक्यावर पकडली आहे तरी शिदोरी? शांता तसा नाही म्हणत, 2 वेळा जेवणाचा. आता जेवण नाही करत ना? हो पकडली. विचारली ना तुम्हाला आता जेवण करता का म्हणून, तुम्ही म्हटलं नाही करत. आता सकाळी कुठे जेवण करून होते का? ठीक आहे येतो मग मी. हो लवकर या. कुंताही नाही आली आतापर्यंत. कुंताच्या घराकडूनच जावं लागेल आता. हो तर तिकडूनच चालली जाना. हो चला मग ललिता रजनी चला. हो चला ना बाबा, तुम्हीच आता शांताराम भाऊ सोबत बोलत होते म्हणून आम्ही थांबलो इथं. हो चला. बाप रे बाप, हे लाकोरी आहे का काय? मस्त लाकोरी जमली ना शांताताई यावर्षी तुमच्या वावरातली तर. मोठ्या छुपे रुस्तम आहात तुम्ही. एवढी वावरात लाकोरी होती पण एक दिवस नाही म्हटलं चल येते का ललिता वावरात लाकोरी आणशी नाशी नाही म्हटलं शांताताई. बाबा मलाच माहित नाही एवढी वाढून गेली लाकोरी म्हणून. 4-5 दिवस नाही आली मी वावरामध्ये, घरीच कामं होते तर. मीच तर घरी एकही दिवस नाही नेली लाकोरी. यांनाही म्हटली आणाल वडे बिडे बनवू लाकोरीच्या दाण्याचे, यांनी नाही आणला. ताई आमच्या इथल्या ताई म्हणत होत्या की लाकोरी आणशील म्हणून, हिरवी वडे बनवून म्हणत होत्या. हे तर पूर्णच वाढून गेली ना ताई लाकोरी. हो ना, आमच्या इथल्या तर स्वीटीला खूपच आवडतात बाबा लाकोरीच्या दाण्याचे वडे, आणि हुरडा पण आवडते तिला. मी नेईन म्हणत होती चांगली कवटाक लाकोरी, पण हे तर पूर्ण वाढूनच गेली आहे. अहो बाबा टेन्शन नको घ्या तुम्ही. आहे लाकोरी आहे ना. कुठं आहे म्हणतात माहित नाही शांताताई, पूर्ण वाढून तर गेली. हिरवी पाहिजेत होती ना. हो आहे. हे आधी पेरला होता ना ते आहे लाकोरी, मग वाचली होती 2 पाहिल्या तर मी म्हटली हे फेकून टाका ना, तर एका बांधीला फेकला त्यांनी. आता ते ना आता याचीच आहे ते 8 दिवस नाही येत तर ते मस्त हुरड्या लायक आहे, आणि शेंगा बिंगाई छान आहेत. तिथली घेऊन जाल. आणि इथं असेल ना धुऱ्याजवळची हिरवीच राहते. निघेल होतात वडे बिडे बनवून होतात, चिंता नका करू. असं काय का ताई? आहे ना, भेटली म्हणजे झाला ना लाकोरी.
ताई तर हे डब्बे गिब्बे कुठं ठेवून तर तिकडे विहिरीकडेच ठेवा लागेल. चला हे शिदोरीचे डब्बे वगैरे ठेवून देऊ तिकडे. पाणी वगैरे बेता खाता पिऊन घ्या. काही खाऊन बिऊन आल्या की नाही, जेवण बिवण केलं की नाही म्हटलं. सकाळी कुठं जेवण करून होते का शांतताई? मला तर सवय नाही आहे, मी तर 10 वाजेच्या नंतरच जेवण करते. चहा पेली फक्त ना आली बाबा. हो सकाळी तर नाही होत म्हणा, मी नाही केली जेवण. हो आता हे सांगून टाकू 10 वाजेपर्यंत आणि मग नंतर जेवण करून. हो तर तेच म्हणतो, पाणी वगैरे पिऊन घ्या, मग लाकोरी सोंगायला सुरुवात करून टाकू. हो ताई मला तर लागली बाबा तहान. का खाऊन आली तर तू? फोडणी टाकली होती भाताला, भात वाचला होता ना रात्रीचा, तर मग थोडासा मी पण खाल्ली. फोडणीचा भात खाल्ला तर जास्तच पाणी चालते. हो ना ताई, फोडणीच्या भातावर तर जास्तच पाणी चालते. आणि मग बाथरूमही लागते तशी. इकडे पाणी पिला की इकडे जावं लागते. हो पाणी प्या, बाथरूमकडे जा आणि मग 2 तास लाकोरी काढायचंच काम करा. शांताताई आता लागो का नको लागो, बाथरूमलाच जायचं का? हो तशी नाही म्हणा, ज्यांना लागली आहे ते जा, ज्यांना नाही लागली ते नका जाऊ. 2 तास भिडल्या की उठायच्या नाही म्हणता, तर मग का बाथरूमलाही नाही जाऊ? तशी नाही म्हणत मी, बाथरूमला जाऊ शकता, बाथरूमलाही जाऊ शकता, पाणी पिऊ शकता. रजनी, मंजुळा काकू तर तुमच्या घराकडे येताना दिसल्या ना मला. ह्या ना ललिताताई पाहतच राहतात का तर माहित नाही आमच्या घरी कोण येते कोण नाही. कुठून दिसल्या तर ललिताताई तुम्हाला? हो मी बाहेर भांडे घासत होती तर दिसल्या जाताना थोड्याशा. हो आल्या होत्या काल ना, काकून काहीच नाही सांगितलं याल का काही म्हणून, आणि आज आल्यानं म्हणतात की वावरात येशील म्हणून. कोण हो रजनी? ह्या मंजुळा काकू. मी म्हणते शांतताई आल्या होत्या तर त्यांना हो म्हटली, आणि दुर्गाची तब्येत बरी नाही आहे म्हटली, तर मी एकटीच येऊन का करू म्हटली. आता कोणतं काम आहे तर त्यांच्या वावरामध्ये? भेंडे लावला आहेत की नाही तर खंती वगैरे देऊन म्हणत होत्या. काल सांगायला का झाला? म्हणले मी काल काम नाही सांगितलं, तर म्हणत होत्या की लग्नाला जायचा विचार होता म्हणून काही बोलली नाही म्हणत होते. कुठे लग्न आहे तर गेला मग लग्नाला? का माहित बाबा आता जातात की नाही. तर नाही जात असतील लग्नाला, त्या लग्नाला जातील तर मग वावरातले कामं नाही राहतील का त्यांचे? पाठवत असतील लक्ष्मीला ना नारायणला, माहित नाही बाबा. आता मी स्वयंपाक करत होते तर जास्त बोलली नाही, बसा म्हटली तर बसल्याही नाही. कुठल्या लग्नाला गेली होती तू? ललिताताई ननद नाही का माझी बेबीताई, नंदेच्या घरी होता का लग्न तुझ्या? एकटीच गेली होती ना मग तर? नाही माझ्या नंदेच्या इथं नव्हता, माझ्या नंदेच्या घरी होता. असा म्हणजे बेबीच्या नंदेच्या घरी होता ना. कोणाचा होता तर? त्यांच्या धीराचा लग्न होता. असं मस्त राहिला का मग लग्न? हो धीराचा लग्न होता का कोणता? हो ताई बाई मी पुतण्याचा समजत होती त्या बाईच्या. नाही ताई धीराचा होता लग्न. झाला वगैरे चांगलाच, पण रिसेप्शनच्या दिवशी नाही का गुलाबजामुनही कमी गेले, कढी कमी गेली, शेवटी ना फक्त भात भाजी वरण बस एवढाच उरला होता. शेवटच्या लोकांना ना पोळ्याही नाही मिळाल्या, गुलाबजामुनही नाही मिळाला आणि कढी नाही मिळाली. बपे होता का कोणता? बपे नाही तर का ताई, आता कुठं त्या पंक्ती आधीसारख्या पंक्ती राहतात का लग्नामध्ये? बपेच. म्हणून असतं ना बपे राहते. आधी जे जेवतात मार घेतात, शेवटच्या लोकांना हो की नको. बपे होता पण तिथेही राहतात ना मुलं देणारे. हो राहतात, पण आता जसा एक व्यक्ती 2 ना 3 वेळ गेला गुलाबजामुन घ्यायसाठी तर देतेच ना. चेहरा लक्षात राहते का तेवढ्या लोकांमध्ये सांगतोच. आधी जेवणारे मार पोळ्या घेतील जास्त, तर कढी पेतील, गुलाबजामुन खातील, त्याच्यामुळे ना शेवटपर्यंत काही राहत नाही. घर मालकाची फजिती होते मग. अहो ललिता घेतात तर घेतात, पूर्ण खाताही नाही, अर्धा ताट बाहेर टाकतात. किती ठिकाणी बघितली बापा, मार घेतात. जेवढे आयटम राहिले ना तेवढे घेतात, भात घेतात, पुऱ्या घेतात तर पोळ्या घेतात. मी म्हणते आपल्याला जेवढा लागते तेवढा घ्यावा, अजून पुन्हा मिळत नाही का? मार ताटामध्ये घ्यायचंच काम करतात आणि मग खात नाही, अर्धा वाया जाते. म्हणूनच तर म्हणते ना ताई, ते आधी पंगतची होती ना चाल, मस्त पंक्तीमध्ये जेवण देत होते. 1 वेळा किंवा 2 वेळा पोळ्या देत, कढी 1 वेळा किंवा 2 वेळा देत, कमी असली तर एकदाच देत होते. मग कसं शेवटपर्यंत ते पुरत होता, सगळ्यांना मिळत होता. आता लोक म्हणतात हा कमी गेला तो कमी गेला, काही कमी नाही जात, उलट आधीपेक्षा आता जास्त बनवतात. आता वाढणारे कुठं टिकतात ललिता? कोण वाढतात आता, कोणी वाढत नाही. त्याच्यामुळे ते बफे सिस्टीम ठेवला. आणि ताई शेवटी ना मेन लोकच राहतात, पाहुणे वगैरे, नवरीकडले पाहुणे वगैरेच राहतात. आधी गावातले जेवण करून घेतात. प्रत्येक वस्तू थोडी थोडी काढून नाही ठेवला होता का तो कोणता आधी? नाही ना ताई, काढून नाही ठेवला होता. त्या स्वयंपाकवाल्याला म्हणाले काढायला सांगितलंही खरं, पण त्यांनी ना काढलेच नव्हते. ते नवरदेवाची आई कशी ना कशी करत होती बाबा. नाही तर जेवण वगैरे मस्त व्यवस्थित होता, स्वयंपाकही छान जमला होता. पटापट 2 हातांनी घ्या ना, का गोष्ट सांगायचं काम करता माहित नाही. कोळकोळी तर झाली आहे लाखोरी. अजी भाऊजी तोंडाने गोष्ट सांगतो ना, हाताने तर काम करतच आहोत आम्ही. गोष्ट सांगत राहिला तर काम केल्यासारखं नाही वाटत भाऊजी. किती पात पडला तर 1 टन तर पात पडले तुमची. मी म्हटलं पूर्ण बांधी झाली का बाबा सांगून. काजी बापा शांताराम भाऊ, आलो तेव्हाचे फक्त पाणी पिलं आम्ही, आपले डब्बे ठेवला ना, आणि तेव्हाची भिडला आम्ही इकडे. आता तहान लागली आहे तरी आम्ही पाणी प्यायसाठी नाही गेलो, आणि तुम्ही म्हणता की 1च पात पडली म्हणून.
बघा ना एका पातीमध्ये किती काढलं तर आम्ही लाखोरी. बघा हो शांताताई, शांताराम भाऊ का म्हणत आहेत तर माहित आहे ना ललिता, त्यांना बोलल्याशिवाय होत नाही, करमत नाही. लक्ष नको ठेवतो नाही, पण बरं नाही वाटत ना. आता आलं तेव्हाचे आपण कामच करून राहिलो. हो तू टेन्शन नको घेऊ, ते असेच भडभड भडभड बोलून देतात. त्यांना ना तोंड वाजवल्याशिवाय करमत नाही. त्यांच्या पोटातला भात ना जीर्ण नाही होत. शांत जेवणच व्हायचं आहे ना. कुठला भात जिरेला आता? हो तर जेवण करा ना आता. करा ना तुम्ही जेवण. आता तुमची वाट पाहत आहो मी. तुम्ही जेवण नाही करत का? वेळ झाली ना. जेवायची वेळ झाली ना म्हटलं. अजून म्हणलं मी जेवण करेन तर अजून म्हणाल की बापा एकटे एकटे जेवण करून राहिले, पण बोलवलं नाही. बरं झालं भाऊजी बोलवलं तर. भूक तर तशी लागली होती, ताई काहीच नाही म्हणत. तुझ्या बहिणीला कोणती फिकर आहे तर काही फिकर नाही राहत. हो ना भाऊजी, काम झालं पाहिजे म्हणते ताई फक्त. कोणता चिंता करायला तुझे भाऊजी आहेत ना. मी कशाला म्हणू की चला जेवण करायला म्हणून. हो ना भाऊजी चांगले आहेत बापा. चला चला मग काम होत राहील, जेवण करून घ्या, भूक लागली असेल. चला बापा, आता शांताराम भाऊ म्हणून राहिले जेवण करायला चला म्हणून. चला जेवण करून टाकू. वेळ तर झाली बापा, 10 वाजले असतील. हो वाजले ना, 10 वाजले ना. म्हणूनच भूक लागली मला. 10 वाजले की बस पोटामध्ये गुडगुड गुडगुड सुरू होते. मग कुठं गावी बिवी गेल्यावर कशी करते तर ललिता? गावी वगैरे गेल्यावर तर वेळेवर जेवण नाही मिळत. हो ना शांतताई, मोठी खराब सवय आहे माझी. मग चहा वगैरे पिऊन टाकते. अहो मी का म्हणते, घगरा भरल्या का? नाही ना, तू चालू नाही केली होती का मोटर? नाही मोटर वगैरे चालू नाही केली. बाल्टी होती ना विहिरीवर, 1 बकेट काढली पाणी आणि पेला. घगरा तर त्या रूम मध्ये आहे ना आतमध्ये. माझ्याकडे चावी नव्हती, मग मोटर ऐकच कशी चालू करू मी? बरं झालं बाहेर बकेट होती तर. अरे हो, लक्षातच नाही राहिला माझ्या चाबी द्यायच्या तुझ्याजवळ. बाबा चला ना आता. चला राहू द्या, आता नंतर कराल. येतो ना, जा ना तुम्ही आता. जा जा, पाणी भरून ठेवा बरं घगऱ्यामध्ये. बरं झालं शांतताई भाऊंना जा म्हटलं तर. मला खूप जोरात बाथरूम लागली होती. हो त्याच्यासाठीच पाठवली ना. आता तिकडे पण मग सोबतच राहतील, मग कुठं गेले असते तिकडे. म्हणून म्हटले आता बाथरूम वगैरे लागली असेल तर करून घ्या. आता पातीवर लागलं तेव्हापासून काही बाथरूमला वगैरे बसलं नाही, म्हणून त्यांना म्हटले तुम्ही जा, पाणी भरून ठेवा, आम्ही येतो म्हटले. बापा ललिता पाणीच प्यायला बसली ना. हो शांतताई, मला ना तहान लागली होती खूप जोरात. बाबा आता तहान लागली होती तर पाणी काऊन नाही पिली तर मग? तिकडे आपल्याकडे पाणी नव्हता ना. सांगितली असती यांना पाणी आणून द्या म्हणून. म्हणलं आता थोड्या वेळात तर जायचंच आहे आता जेवण करायसाठी. जास्त नको पिऊ, जेवण कर. जेवण नाही चालणार मग जास्त पाणी पेशीन तर. रजनी नाही 2 ग्लास पाणी पिलं. ताई मी फोडणीचा भात खाऊन आली होती ना, मलाही खूप तहान लागत होती. बापा ताई गंगू मावशी येणार आहे म्हणली ना, तर आली नाही ना. येईल आता, निघाली असेल. भाऊजी लाकोरीच काम नाही काढू देत तर मग. लाकोरी काढून होऊन जाईल, मग परत लावायचं काम. कोणता आता या उन्हाळीच्या पोऱ्याला पाणी नाही राहत ना जास्त. 2 बांध्यांना पाणी झालं तर 2 बांध्यात चिखल करावं लागते. तर आता म्हणलं झाला आहे पाणी 2 बांध्यांना, तर पोऱ्या लावून टाकायचं म्हटलं. आणि दुपारी हे लाकोरी कुडकुडी आहे तर झडेल ना. मग तिकडे 4 वाजेच्या नंतर वाटल्यास जमते काढायला लाकोरी. हो बरोबर म्हणता भाऊजी. परा काढून झाला का तर मग? काढून राहिले ना तुझे भाऊजी. आता आले तर पराच काढत होते. मी म्हटले तुम्ही काढा परा. आता उन्हाळीच्या परा काढायला माणसं तयार नाही होत, बायांनाच काढावं लागते. 2-3 जणांकडे गेलो तर एकही तयार नाही झाले मोठे. कालच चिकोल वगैरे करून झाला, तर म्हटलं आज आता मी काढतो परा. चांगला आहे ना भाऊ, तेवढेच पैसे वाचतात. आता का करायला बाई, नाही मिळाले माणसं तर आपल्या वावरातलं काम टाकून द्यायचं का? नाही भाऊ, नाही. पण शांताराम भाऊ ना वावरातले खूप कामं करतात. आमच्या इथं येतं बापा. हे राहिले असते ना, यांनी नाही काढला असता परा. मोठा त्रास येते यांना वावरातल्या शेतातलं कामं करायचं. आता बाबूराव कसा तिकडे जाते, त्याला कशाला वावरात शेतातलं कामं करावं लागतात? तिकडेच कमाई भरपूर आहे ना त्याची. कशाची भरपूर कमाई आहे म्हणता भाऊ? नाही म्हणत होते ना, हे नाही म्हणत होते, मी नाही काढू म्हणत होते परा. मी म्हटली का कराल तुम्ही? आम्ही बाया कधी खोदू म्हटले परा काढून म्हटली तर मग परा लावून व्हायचा नाही म्हटले. एक तर बाया नाही मिळाल्या, जास्त बाया मिळाल्या असत्या तर जमलं असतं. आता उद्या 2-3 वाढतात का तर का माहित बाबा. कावेरी हो म्हणत होती आणि दुर्गा तब्येत वगैरे आराम होईल म्हणे, ते येईल म्हणे. महाचमक बाई आहे ते. डॉक्टरकडे नाही जायची, गोळ्या गाड्या खाऊन टाकेल झाला. हो गोळ्या घेऊनच तर गेली या रजनीच्या इथून. म्हणली मी डॉक्टरकडे चालले जा म्हणून. मी म्हणतो ना ते नाही जात डॉक्टरकडे. आजही खाईल गोळ्या, ते नाही जात. आराम आहे म्हणत होती ना शांताताई. बघतो म्हणे अजून 10-11 वाजेपर्यंत, मग पाहिन म्हणे, जाईन म्हणे तशी डॉक्टरकडे. अरे काढ ना शांता बाबा, ताटगीत बनव ना लवकर. का गोष्ट चकलते इथं आलीत आता. जेवण झाल्यावरही मग थोड्या वेळ बसणेच होते. चला काढ लवकर काढ. हो काढते ना जी. कोणता कशाची भाजी आणली का भाऊजी? मी ना मेथीची भाजी आणली. बापा आडण बनवतो म्हणत होती ना, कोणता मेथीच्या? हो ताई आडणच केली ना. मग डब्यामध्ये कसं आणली तर सांडलं नाही. नाही थोडा घट्ट केली, मग मेथी बेसन केली डब्यासाठी. असं तेच तर म्हटले. अरे वा, मेथी बेसन का? देशील बरं कोणतं? हो घ्या ना भाऊजी, घ्या. हो तू आमची इथली भाजी खा. कशाची भाजी बनवली तर ताई? मी ना आलू वांग्याचीच बनवली भाजी.
का ना, तुम्हाला तर आवडते ना आलू वांग्याची भाजी? हो आवडते, पण आता मेथी बेसन आणलो म्हणते ना कोणता. खाऊ दे ना आता मेथी बेसन. खा ना भाऊजी, खा खा, मी आलू वांग्याची भाजी खाऊंगी. ललिता वहिनी का आणले तुम्ही? आता कोणाकोणाच्या टिफिन मधल्या भाज्या खाल तुम्ही? अरे का होते तर थोड्या थोड्या घेईन ना. वावरामध्येच तर एकामेकाच्या डब्यातली भाजी मिळते ना. घरी कुठं मिळते? घरी तर तेच आपल्या घरचीच भाजी खावा लागते. हो तो तर आहे म्हणा. मी ना वालाच्या शेंगा बनवली. घ्या घ्या, घरच्याच भाज्या खाऊ खाऊ त्रास येते. मग वावरामध्ये खरंच भाज्या खायला मिळतात. आणि रजनी तू का आणली तर? काही आमच्या इथं ना काहीच भाजीचा नव्हता, तर मी सोयाबीनच्या वड्याच बनवली. चांगला आहे तरी सोयाबीनच्या वड्या बनवले तर. अरे वा, फेवरेट भाजी आणला ना मस्त. त्या थोड्या थोड्या सगळ्याच भाज्या द्या. हो घ्या ना भाऊ, घ्या घ्या. शांता तू पण दे सगळ्यांना भाज्या आपल्या घरची. हो देते ना. जेवण सुरू आहे ना तुमचं? झालं का जेवण? झालं नाही मावशी, आता जेवण करत आहो आम्ही. ये जेवण करायला. नाही हो बापा, मी तर जेवण करून आली घरूनच. करा करा जेवण करा, मी बसते. हो मावशी बस. मावशी डब्बा नाही आणली ना? का डब्बा आणू बाबा, जेवण करून आली ना. एक वेळेस तर जेवते माणूस, 2 वेळ जेवण करून नाही होत. बाबा काढ ना, ताट काढ ना शांता. बसते ना मावशी, बसते. हो काढत आहे ना जी. बरं तर ठीक आहे मंडळींना, आता आम्ही जेवण करतो वावरामध्ये. कशी वाटली तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि आतापर्यंत तुम्ही मराठी हार्ट्स या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा.